नमस्कार. आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आज आपण अगदी झटपट तयार होणारा अंडा पुलाव ही रेसिपी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो. तर हा अंडा पुलाव अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होतो. तर अगदी झटपट तयार होणारा आज आपण इथे अंडा पुलाव ही रेसिपी बनवणार आहोत. तर हा अंडा पुलाव कसा बनवायचा तो आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण फक्त शहाजिरे वापरणार आहोत. तर इथे कोणत्याही खडे मसाल्याचा वापर न करता शहाजिऱ्याचा वापर करा. शहाजिऱ्यामुळे खूप छान अशी चव येते. तर इथे 1 चमचा आपण शहाजिरे वापरलेला आहे आणि 2 उभे बारीक चिरलेले कांदे. तर कांदा हा उभा पातळ असा चिरून घ्यायचा म्हणजे छान पुलाव तयार होतो. तर आता कांदा आपण लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण इथे कांदा सतत परतवत राहणार आहोत. तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. आणि आता आपण इथे 2 कांदे घेतलेले आहेत. तर 2 कांद्यांसाठी आपण इथे 1 छोटा टोमॅटो घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. आलं लसूण पेस्ट आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आता आलं लसूण पेस्ट छान आपण परतवून झालेली आहे. आता इथे आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा गरम मसाला. इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता. नंतर घरगुती लाल तिखट 1 चमचा, चिमूटभर हिंग आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो. आता मसाले आपण स्लो गॅसवर छान परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. मसाले हे छान स्लो गॅसवरच परतवून घ्यायचे म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर अगदी 1 मिनिटभर आपण छान मसाले परतवून घेणार आहोत. इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे तांदूळ नेहमीच्या वापरण्यात येतात, आपण जे भातासाठी वापरतो ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर इथे मी 2 वाटी तांदळाचा भात बनवणार आहे. 2 वाटी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जे नेहमी भात बनवतो ते तांदूळ आहेत. तर इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. आणि आता आपण जे मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण तांदूळ छान मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत. आणि इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर दुसऱ्या गॅसवर आपण पाणी उकळायला ठेवलेलं 3 वाटी इथे पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर 3 वाटी पाणी अगदी व्यवस्थित असं पुरेसं होतं. तर तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही नेहमी भात बनवता त्या तांदळाला पाणी कितपत लागतं तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आता आपण नेहमी वापरणारे मी तांदूळ वापरलेले आहेत इथे भाताला. तर इथे तुम्हाला जर बासमती तांदूळ वापरायचं असेल तर तुम्ही बासमती तांदळाचा भातसुद्धा बनवू शकता. तर इथे मी बारीक कोलम घेतलेला आहे जो नेहमी वापरतो आपण जेवणाला तो. तर इथे आता भात छान आपण ढवळून झालेला आहे आणि आता आपण उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर उकळ यायच्या अगोदरच आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे आता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भात एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता भात छान ढवळून झालेला आहे आणि आता आपण भाताला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो हा भात. नक्की रेसिपी बनवून बघा. तर हा भात बनवण्यासाठी तुम्ही इथे बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आता भाताला छान उकळी आलेली आहे म्हणजे भात आपण छान शिजवून घेणार आहोत. भात साधारण शिजत आल्यानंतर इथे आता पाहू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे भातातलं. तर अशा पद्धतीने भातातील थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर आपण छान भात ढवळून घेणार आहोत. भात ढवळून झाल्यानंतर अशा पद्धतीने वर थोडंसं पाणी राहतं. तर हा भात पूर्णपणे सुकवून घ्यायचा नाही. असं थोडंसं पाणी राहिल्यानंतर आपण इथे आता वरून आपण जी फोडून घेतलेली अंडी आहेत ती आपण अशा पद्धतीने वरून टाकायची आहेत. तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि एक एक अंडी असे आपण वरून अशा पद्धतीने भातावर अशा पद्धतीने सोडणार आहोत. इथे मी 3 अंड्यांचा पुलाव बनवलेला आहे. तुम्हाला 3, 4
जशी तुम्हाला अंड्याचा पुलाव बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही अंड्याचा वापर करू शकता. फक्त जो भात बनवतो आपण पुलाव, त्या पुलावसाठी शक्यतो भांडं पसरट घ्यायचं म्हणजे छान पुलाव तयार होतो. तर आता वरून आपण अंड्याला छान चव येण्यासाठी वरून थोडं थोडं आपण मिठाचा वापर करणार आहोत आणि अगदी थोडंसं लाल तिखटाचा वापर करणार आहोत. तर अशा पद्धतीने मीठ आणि लाल तिखटाचा वापर करणार आहोत म्हणजे छान अशी चव येते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हा भात आता आपण बिलकुल ढवळणार नाही आहोत. तर अशाच पद्धतीने आपण 15 मिनटं झाकण ठेवून भाताला छान वाफ येऊ द्यायची आहे. तर अगदी 15 मिनटासाठी आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि भात छान आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 15 मिनटं आपण स्लो गॅसवर भात छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 15 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून भात आपला झालेला आहे का नाही तो पाहूया. तर इथे पाहू शकता. आता इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण काढून तर इथे आपला हा अंडा पुलाव छान तयार झालेला आहे. तर इथे गॅस बंद झाल्यानंतर आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवून भात असंच ठेवणार आहोत. म्हणजे गरम वाफ असते तेव्हा आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवून तसंच भात ठेवून देणार आहोत. तर इथे पाहू शकता अंडी छान वाफेवर शिजलेली आहेत आणि इथे आपला हा अंडा पुलाव छान तयार झालेला आहे. आता आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत. आता आपण इथे 5 मिनटानंतर भात आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा आपला हा अंडा पुलाव तयार झालेला आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो. नेहमी तेच ते पदार्थ खाऊन अंड्याचे कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा हा अशा पद्धतीने अंडा पुलाव बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो. नक्कीच हा अंडा पुलाव बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.